रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। सालाबाद प्रमाणे खेडूपाडा येथे प्रभुदास अण्णा भोईर यांनी श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। पनवेलमधील सर्वात मोठी दत्त जयंती खेडूपाडा येथे साजरी होत असते। या जयंतीनिमित्त दर्शनासाठी आरडीसी बँक संचालक संतोष पाटील आदीच सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवर यांनी उपस्थित राहिले व त्यांनी दर्शनही घेतले। सर्व उपस्थित मान्यवरांचे प्रभुदास अण्णा भोईर यांनी स्वागत सहकार्यांचं सर्वप्रथम मनापासून कौतुक करायचंय की रूढी परंपरा जपत खूप चांगला असा कार्यक्रम त्यांनी आपल्या मातेसाठी केलेला आहे आणि ते सालाबाद प्रमाणे हे करतात। आणि मला अभिमान आहे की ते शेतकरी कामगार पक्षाचे आहेत आणि एका अशा पक्षाचे जिथे निष्ठाच सर्वे सर्व आहे। आपण जेव्हा देवाची भक्ती करतो तेव्हा आपण काय बघतो, एका निष्ठेने एका रूपाने आपण ती करतो। आणि आज आमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत जे आपण बघतो राजकारणात रोज म्हणजे मला वाटतं नवं चॉकलेट खाल्ल्यासारखं किंवा नवे कपडे बदलल्यासारखं लोक पक्ष बदलतात, युत्या करतात। तर अशा परिस्थितीत आमच्यासारखी लोक ज्या झेंड्याचा रक्त लाल आहे, आमचं रक्त लाल आहे, ज्या झेंड्याचा रंग लाल आहे, आम्ही मंडळी निष्ठेने ठामपणे सर्वसामान्यांची त्यांची नाळ जोडलेली आहे। आणि अशा वेळेस आमचे कार्यकर्ते, आमची संघटना ज्या या पद्धतीचा कार्यक्रम करते अतिशय आनंद होतो। पहिले तर असं वाटतं की जसं देशाचं राजकारण चालू आहे तसे महापालिका लागल्या पाहिजे। विषय हा आहे की नाही, खरंच मी सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भारतात महापालिकाच लागत नाही किंवा कोणतं इलेक्शन लागत नाही। लोकशाही संपली का असा प्रश्न माझ्यासारख्या एखाद्या तरुण महिलेला होतो। आणि जो काम करतो त्याला निश्चितपणे संधी मिळाली पाहिजे, ज्याची नाळ लोकांची जोडलेली आहे त्याला संधी मिळाली पाहिजे। शेका पक्ष एकमेव पक्ष आहे, आमचा पक्ष गरीब आहे, आमचा पक्ष साधा आहे, पण आमचा पक्ष तळागाळाशी निष्ठेने जोडलेला आहे। जो माणूस आपल्या पक्षाशी निष्ठावंत राहतो तो निश्चितपणे आपल्या जनतेशी निष्ठावंत राहतो। त्याच्यामुळे आणि शेका पक्षाचा मला अनुभव आहे की जो माणूस चांगलं काम करेल त्याला चांगली संधी कोणत्या रूपाने येईल माहिती नाही, पण कुठल्या ना कुठल्या रूपाने नक्कीच त्याला येते, कारण की जनता जनार्दन आहे आणि आध्यात्मिक व्यासपीठ आहे। त्याच्यामुळे जी माणसं नातीगोती जपतात, जी कला जोपासतात त्यांच्यावरच सगळे प्रेम करतात, सगळेजण त्यांच्यावर सोबत राहतात। आणि मला अभिमान आहे की अण्णांसारखे कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी, कारण की कोणताही इव्हेंट, मी पण अनेक इव्हेंट अलिबागमध्ये केले, कोणताही इव्हेंट हा एका माणसाचा नसून तो एका टीमचा असतो। अखंड आज तालुक्यातली टीम जेव्हा एकत्र येऊन काम करते तेव्हा एवढा मोठा जयंती साजरा करणं शक्य होतं। तर त्यांच्या नक्कीच प्रेम हे आपल्याला कायम मिळतं। तुम्ही पाहता आमचे नेते शेतकरी कामगार पक्षाचे भाई आमदार जयंत पाटील 2 आमदारांवर सुद्धा MLC बनलेले आहेत, म्हणजे किती प्रेम त्यांना महाराष्ट्राचं आहे। की त्यांनी अशीच तळागाळात लोकांचं काम केलं पाहिजे, कोणतेही कॉम्प्रोमाइज नाही केले पाहिजे। मी नेहमी म्हणते की मला अभिमान आहे मी शेका पक्षाची कार्यकर्ती आणि मला अभिमान आहे की मी विवेक भाईंची, जयंत भाईंची, गणपतराव देशमुख साहेबांची कार्यकर्ती, कारण की त्यांनी सत्तेसाठी कॉम्प्रोमाइज नाही केले। आणि पुढच्या काळात आमच्यासारखेच कार्यकर्ते जनतेला हवेत, कारण की आजचं राजकारण इतकं क्लेशजनक झालंय। तर जी एज्युकेटेड जनता आहे, जी पुढची जनता आहे ती आशेने आमच्याकडे बघते। जिव्हाळ्याचा आहे, कारण मी पण स्वतः नाथ संप्रदायातील, त्यामुळे इथे येण्याचा तो एक वेगळा आनंद होता, त्यानिमित्ताने प्रयोग करायला मिळतो हा एक आनंद आहे। आणि शिवाय इथे आल्यावर फार प्रसन्न वातावरण, सगळी इतकी गर्दी, नाथ संप्रदायाची सगळी माणसं आलीत, शिवाय ह्यांची सगळी आपलं स्वकीय मंडळी आहे, त्यामुळे फार आनंद वाटला। आणि छान अरेंजमेंट आहे। आता आमचा प्रयोग आहे पूर्ण नाटकाचा आणि नाटक या सोहळ्यात होतं याबद्दल आधी कौतुक वाटलं आणि आनंद पण वाटला की अशा पद्धतीनेच नाटक संस्कृती जपली पाहिजे। पूर्वी गणपती उत्सवांमध्ये तसं आता दत्त जयंतीला सुद्धा, दत्त उत्सवात सुद्धा नाटक होतं, ही फार जमेची बाब आहे आमच्या नाटकासाठी आणि खूप आनंद झाला।
अण्णा भोईरांचं नाव आम्ही गेली अनेक वर्ष मी ऐकते आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने ते नाटक घेतात आणि आज आमचं नाटक त्यांनी घेतलंय त्याबद्दल त्यांचे म्हणजे प्रज्ञास्तर्फे मी त्यांची निर्माती म्हणून पण आभार मानते. मी आता कूर हे नाटक खरं तर चौघांचं आहे. कारण विनोदी नाटक असलं तरी सुद्धा एक कारुण्याची झालं आहे. त्यात मातृत्वाबद्दल सांगणारं हे नाटक आहे, पण विनोदी पद्धतीने सांगितलं जातं या नाटकात. तर या नाटकात प्रियदर्शन जाधव आहे, पाडी कांबळे आहे, मयुरा रानडे आहे आणि मी आम्ही 4 पात्र आहोत. आता वयावरनं कळलंच असेल की कोण आईचं करणार, कोण बापाचं करणार, कोण मुलाचं करणार, जावयाचं करणार. तर अशीच आई मुलीची जावई सासऱ्याची अशी गंमत आहे नाटकात. एक वेगळं आई पण सांगण्याची एक विनोदी पद्धतीने थोडंसं मांडलेलं नाटक आहे. आज या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये दत्त जयंती साजरी करत आहेत. 21 वर्षापूर्वी त्याच्या आई वडिलांनी एक लावलेलं रोपटं, त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम प्रभू अण्णांनी केलेलं आहे. प्रभू अण्णा हा सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक असो, विधायक असो, प्रत्येक क्षेत्रात काम करतो. पण त्याचबरोबर तो एक धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे. हे 20 वर्षापासून इथल्या जनतेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि आज 20व्या वर्षामध्ये अलोट गर्दी या ठिकाणी होत असते आणि सातत्याने दरवर्षी गर्दी वाढत जाते. खरं म्हणजे प्रभू अण्णाचं मी यासाठी कौतुक करीन का त्यांनी या ठिकाणी सातत्य ठेवलेलं आहे. लोकांना एकत्र करण्याचं काम प्रभू अण्णांनी केलं आहे. त्याच्यामुळे त्याचं कौतुक जेवढं करीन तेवढं कमी होईल. आणि खऱ्या अर्थाने दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व भाविकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि प्रभू अण्णांचं मनापासून या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन करतो. भोईरांचं काम हे अतिशय चांगलं या भागामध्ये आणि त्यांनी मागच्या 20 वर्षापासून 1 वर्ष 2 वर्ष नाही तर मागच्या 20 वर्ष म्हणजे 2 दशकापासून सातत्यानं या भागातील दत्त भक्तांच्या भावनांचा मान सन्मान ठेवून दत्त जयंतीचा कार्यक्रम हे प्रभुदास अण्णा भोईर हे सातत्याने घेत आहेत. आणि आमच्या सर्व सहकार्याचा आग्रह होता. प्रशांत भाऊ असतील, भावनाताई असतील, सतीश पाटील साहेब असतील, प्रमोद बागल असतील, शहाबाज असतील, या सगळ्यांचा आग्रह होता की आमच्याकडे पनवेलमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणावर दत्त जयंती उत्सव हा होत असतो आणि प्रभुदास अण्णा भोईर हा तो उत्सव घेत आहेत आणि त्यामध्ये सहभागी आपण व्हायला यावं. आणि खरोखर मनापासून मला आनंद वाटला की एवढ्या मोठ्या प्रमाणावर दत्त भक्तांसाठी जे काही दत्त जयंती उत्सवाचं नियोजन प्रभुदास अण्णांनी केलं हे बघून खरोखर एक महाराष्ट्रामध्ये एक आदर्श घेण्यासारखा. आता दत्तगुरूंच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि प्रभुदास भोईर अण्णा खरोखर आज त्यांचा हा 20वा वर्ष आहे. या 20व्या वर्षामध्ये त्यांनी आज दत्तगुरूंची सप्त्याप्रमाणे 20 वर्ष त्यांनी कार्यक्रम राबवले. ह्या पंचकोशीमध्ये सुद्धा प्रभुदासचं नाव सांगितलं, दत्त जयंती म्हटलं की प्रभुदास भोईर हे सांगण्याजोगे म्हणजे तोंडात प्रत्येकाचे नाव असं आहे की दत्त जयंतीच्या मार्फत त्याच्या कामाच्या मार्फत त्यांनी आज या खिडूपाडा गावामध्ये जे आज नाव रोशन केलेलं आहे किंवा हे दत्ताच्या गुरूंच्या नावाने आज त्यांचं नाव सुद्धा लोक घेतले जातात आणि दत्तांची खरोखर जिथे स्थापना झाली त्या स्थापनेचं आज सुरुवातीपासून ते आतापर्यंत ते मोल आज आहे त्या पद्धती. खरं सांगायचं म्हणजे आम्ही दत्तांचे आई वडिलांची जी आमची पुण्याई आहे ती आम्ही आज पार पाडतोय आणि जी भक्ती आमच्या आईची आणि वडिलांची बघत आलोय तीच आम्ही म्हणजे पूर्ण करायचा प्रयत्न करतो. आणि खरंच त्यांचा आशीर्वाद हे बघून दत्ताची जयंतीची माझ्या असा उत्सव होतो. माझ्या सगळ्या मित्रमंडळी, माझे जे सहकारी, माझे ग्रामस्थ सर्वांची मला तेवढीच मदत असते आणि सर्व उत्सव बघा तुम्ही किती आहे. मग ते म्हणजे त्यांचे सगळे मित्रमंडळी त्यांच्या कृपेने एक कार्यक्रम आम्ही ठेवतो आणि ते पार पडतात. तर हा देव आहे, हा कुठला राजकारणी माणूस नाहीये. हा देवाचं दर्शन घ्यायला सर्व सर्वांचे संबंध सुद्धा आहे. आणि दत्तचरणीचे असे कार्यक्रम ठेवले जाईल. आता समजा दिवसभरात आपला आरोग्य शिबिर होता, दत्तांची सगळं पूजा झाली, भजन कीर्तन, आता संध्याकाळी नाटकाचा प्रोग्राम आहे मनोरंजनसाठी लोकांसाठी. मग दिवसभर कार्यक्रम चालूच आहेत. त्यासाठी म्हणजे पूर्ण ग्रामस्थ मंडळ गाववाले हे ठरलेले असतात. कारण आज अण्णा भोईरांचे खरंच खूप आभार इकडे की आम्हाला आज दत्त जयंतीच्या निमित्ताने इकडे
नाटकाचा प्रयोग करण्याची संधी मिळते. खरं तर आता म्हणजे मी इथं आल्याच्या नंतर म्हणत होतो की मी इथं येऊन गेलोय, इथे मी एखादा याच्या अगोदर नाटकाचा प्रयोग केला होता. अण्णांनी आता आठवण करून दिली की गंगूबाईचा प्रयोग आम्ही केला होता आणि तो जवळजवळ एक 15-20 वर्षांपूर्वी आपण तो प्रयोग केला होता. बरोबर, हा, म्हणजे त्या नाटकाने सुरुवात झाली होती आणि आज इतक्या वर्षांनी परत मला इकडे यायचा योग आला. खरंच खूप आभार अण्णांचे. आणि म्हणजे अगदी भावनिक दृष्ट्या असं वाटतं की त्यांना शक्य असेल तर ते वेगळा कार्यक्रमही करू शकतात, त्यांना शक्य असेल तर ते सुद्धा लावतील, पण ते न करता त्यांनी नाटकाला प्राधान्य दिलं, ह्यात आम्हाला कलाकार मंडळींना फार